ठीक आहे, चला तर मग सुरू करूया. आज ना आपण एका जुन्या म्हणजे अगदी प्राचीन कथासंग्रहात लपलेलं एक भन्नाट कोडं सोडवणार आहोत. कल्पना करून बघा, तुम्हाला एक गोष्ट वाचायची आहे, पण जिथे गोष्ट पाहिजे तिथे फक्त एक छोटासा मेसेज लिहिलाय. काय असेल बरं हे रहस्य? तर हे बघा, ही आहे ती नोंद जी थेट जातक कथांमधून घेतली आहे. आता ज्यांना जातक कथांबद्दल जास्त माहिती नसेल तर त्यांना सांगतो की हा बुद्धांच्या पूर्वजन्माच्या कथांचा एक खूप मोठा म्हणजे प्रचंड संग्रह आहे. आणि खरी गंमत तर इथेच आहे. म्हणजे बघा ना, ह्या नोंदीमध्ये कथेबद्दल माहिती तर आहे, पण कथाच गायब आहे, ती सांगितलेलीच नाही. आणि इथूनच आपलं आजचं हे जे काही रहस्य आहे ना, ते उलगडायला सुरुवात होते. चला, आता आपण एका डिटेक्टिव्ह सारखा विचार करूया. हे कोडं जर सोडवायचं असेल तर या छोट्याशा मजकुरातला प्रत्येक शब्द, प्रत्येक चिन्ह आपल्याला एका सुगाव्यासारखं, एका पुराव्यासारखं तपासावा लागेल. ओके, तर आपला पहिला पुरावा हा क्रमांक 471. असं समजा की आपण एका प्रचंड मोठ्या लायब्ररीत आहोत आणि हा त्यामधल्या एका विशिष्ट पुस्तकाचा ॲड्रेस आहे. याच नंबरमुळे आपण त्या कथेपर्यंत पोहोचू शकतो. आणि हा आहे आपला दुसरा क्लू, कथेचं नाव, मेंढक जातक. म्हणजे आता आपल्याला नक्की काय शोधायचंय हे एकदम क्लिअर झालंय. आता नीट लक्ष द्या, कारण हा आपल्या तपासातला सगळ्यात मोठा, सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आहे. हे वाक्य म्हणजे एक सरळ सरळ इन्स्ट्रक्शन आहे, एक निर्देश जे आपल्याला सांगतंय की ओके, इथून पुढे इथे जा. त्या वाक्याच्या शेवटी एक छोटंसं चिन्ह आहे, दिसलं का? हे आहे फुटनोटचं म्हणजे तळटीपेचं चिन्ह. आणि हे छोटंसं दिसणारं चिन्हच आपल्याला एका खूप महत्त्वाच्या माहितीपर्यंत पोचवणार आहे. आणि ही बघा, ही आहे त्या फुटनोटमधली माहिती. यात आपल्याला एकदम अचूक ॲड्रेस दिलाय. कथा क्रमांक 546, 6व्या खंडातली. वा, म्हणजे हेच आपलं डेस्टिनेशन आहे. ओके, तर आता आपल्याकडे सगळे सुगावे आहेत. मग चला, आता या सगळ्या पुराव्यांना एकत्र जोडून त्या कथेचा माग काढूया. बघूया तरी हा रस्ता आपल्याला कुठे घेऊन जातोय. तर बघा, आपला प्रवास कसा झाला. आपण सुरुवात केली मेंढक जातकपासून, म्हणजे क्रमांक 471. तिथल्या इन्स्ट्रक्शननुसार आपण उम्मग्ग जन्म शोधायला निघालो आणि फुटनोटने आपल्याला अचूक पत्ता दिला, क्रमांक 546. आणि बस, आपण थेट संपूर्ण कथेपर्यंत पोचलो. पाहिलं, सगळे सुगावे कसे बरोबर एकमेकांना जोडलेले आहेत. आणि अखेर तो क्षण येतोच जिथे या हरवलेल्या कथेचं रहस्य उलगडतं. एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे काही आहे ना, ही कोणतीही चूक किंवा गोंधळ नाहीये. उलट ही एक अतिशय विचारपूर्वक केलेली रचना आहे. म्हणजे जे आपल्याला सुरुवातीला एक रिकामं पान वाटत होतं, ती खरं तर चूक नव्हती. तो एक नकाशा होता, एक दिशादर्शक. आणि हेच आहे या सगळ्या रहस्याचं उत्तर. तर मग ह्या सगळ्या मागे जी पद्धत आहे, जी टेक्निक आहे, तिला काय म्हणतात? तर याची एक औपचारिक व्याख्या आहे. याला म्हणतात टेक्स्च्युअल क्रॉस रेफरन्स किंवा सोप्या भाषेत आंतरसंदर्भ. याचं काम अगदी सोपं आहे, वाचकाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संबंधित माहितीसाठी पाठवणं. पण एक प्रश्न मनात येतो की जुन्या काळातले संपादक अशी पद्धत का वापरायचे? यामागे काही ठोस कारणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मोठ्या कथा परत परत लिहिण्याची गरज पडत नसे. विचार करा, यामुळे वेळ आणि जागा दोन्हीची किती बचत होत असेल. हा जो तक्ता आहे तो या दोन्ही नोंदींमधला संबंध एकदम सोपा करून दाखवतो. बघा, मेंढक जातक म्हणजे क्रमांक 471 हा एक पॉइंटर आहे, एक दिशादर्शक. आणि उम्मग्ग जातक क्रमांक 546 हे आपलं डेस्टिनेशन म्हणजे अंतिम ठिकाण आहे. चला, आता या सगळ्या तपासाचा शेवट करूया. या सगळ्यामधून आपल्याला नेमकं काय शिकायला मिळालं याचं सार पाहूया. सुरुवातीला आपल्याला काय वाटत होतं की हे एक रिकामं पान आहे जिथे एक कथा हरवली आहे. पण आता आपल्याला काय कळलंय की ते खरं तर एका मोठ्या लायब्ररीतला एक महत्त्वाचा साईनबोर्ड आहे, एक दिशादर्शक आहे. म्हणून यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की कधीकधी फक्त माहिती महत्त्वाची नसते, तर ती माहिती कशी मांडली आहे, तिची रचना कशी आहे हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं असतं. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, या नवीन दृष्टिकोनाचा वापर करून आपल्या आजूबाजूला अशी अजून कोणती रिकामी पानं असतील जी खरं तर छुपे नकाशे असू शकतात, यावर नक्की विचार व्हायला हवा.